एका गैरसमजामुळे तुटायला निघालेलं नातं आणि दुसऱ्या बाजूला नकळत सुरू झालेली नवीन मैत्री. आता पुढे काय होणार? नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे आपल्या आवडत्या मालिकेत अग्नीरच्या नव्या भागात. कालच्या भागात गैरसमजांच्या सावल्या अजून गडद झाल्या. नीराच्या भूतकाळाचं ओझं अजूनही तिच्या मनावर आहे आणि अग्नीच्या मनात निर्माण झालेली दरी आता वाढत चालली आहे. आजच्या भागात भावनांचा कल्लोळ, नात्यांची कसोटी आणि एका निर्णयाची चाहूल. चला तर मग सुरू करूया. अग्नीर भाग 28. आज शनिवार असल्याने भूमीच्या ऑफिसला सुट्टी असल्याने ती सकाळीच नीराकडे निघून आली. त्यामुळे सकाळी नाश्त्याच्या टेबलवरून तिची आणि कायराची मस्तीला सुरुवात झाली. अग्नी त्या दोघींकडे दुर्लक्ष करत नाश्ता करून ऑफिससाठी निघून गेला. जाताना कायराने त्याच्याकडून रविवारी फुल डे मस्ती करण्याचं प्रॉमिस घेतलं. त्याने सुद्धा हसत हसत तिला ते प्रॉमिस देऊन टाकलं. त्याची आज फॉरेन क्लायंटसोबत मीटिंग असल्याने त्याला लवकर जायचे होते. पण तो गेल्यावर मात्र त्या दोघींनी घरात खूप कल्ला केला. नीरा दोघींना पण वैतागून शेवटी एक खुर्ची घेऊन बसून राहिली. दुपारी मात्र मस्ती करून थकल्याने कायरा छान झोपी गेली. ती झोपल्यानंतर मात्र भूमीला नीराला घेऊन खाली असलेल्या गेस्ट रूममध्ये गेली. गेस्ट रूमचा दरवाजा बंद करत तिने नीराला विचारलं, नीरा, काय झाले? त्या दिवशी अचानक तुझी तब्येत इतकी का बिघडली होती? नीराला जेव्हा तिचा तो वाईट भूतकाळ आठवायचा तेव्हा तिला पॅनिक अटॅक यायचे. त्या दिवशीही तिला पॅनिक अटॅक आल्याचे भुवनकडून समजले होते. नाही ग, जरा चक्कर आली होती. नीरा इकडे तिकडे बघत तिच्यापासून नजर चुकवत तिला सांगू लागली, माझ्याशी कधीपासून खोटं बोलायला लागलीस? भूमीने तिच्याकडे नजर रोखून बघताच ती गडबडली आणि तिच्या डोळ्यात पाणी जमा व्हायला लागले. ते बघून भूमी पटकन तिच्याजवळ जात तिला आपल्या मिठीत घेतले आणि तिच्या डोक्यावरून थोपटून तिला शांत करू लागली. जशी ती भूमीच्या मिठीत गेली तसे तिच्या भावनांचा एकच कल्लोळ झाला आणि ती हमसून हमसून रडायला लागली. रडता रडता तिने भूमीला त्या दिवसाचा सर्व वृत्तांत सांगितला, जो ऐकून आता मात्र भूमी फार रागात आली होती. तिने नीराचे डोळे पुसले आणि तिला म्हणाली, त्याची हिंमत कशी झाली तुझ्याशी हे सगळं बोलण्याची? भूमी आता अग्नीविषयी बोलताना सरळ एकेरीत आली होती. समजतो कोण तो स्वतःला? खूप मोठा बिझनेसमॅन आहे ना. लोकांना ओळखण्याची तर त्याला चांगलीच पारख असेल. मग हीच पारख केली त्याने एवढ्या दिवसात तुझी? कायरा स्वतः तुला तिची आई म्हणते. त्या लहान लेकरालाही समजते आणि त्याला समजू नये? कोणी काहीही सांगेल आणि तो डोळे मिटून विश्वास ठेवेल, हेच का त्याचे ज्ञान? ती रागाने तावातावात अग्नीला वाटेल ते बोलत होती. नाही ग, ते तरी काय करतील? मी जे कोर्टात स्टेटमेंट दिलं आहे त्यावरच ते मला बोलले. त्यात त्यांचा तरी काय दोष? नीराला त्याही परिस्थितीत अग्नीची बाजू सावरण्याचा प्रयत्न करताना बघून भूमीला अजूनच आश्चर्य वाटले. मान्य की तू कोर्टात ती कबुली केलीस, पण ती कबूल करण्यामागे काय उद्देश होता हे नाही विचारायचं का त्यांनी? जरी त्यांना भूतकाळ माहीत नसला तरी एवढ्या दिवसापासून तू जी कायराची काळजी घेते आहेस ते बघून तरी त्यांना असे कसे वाटले की तुझ्या चुकीने तू तुझे बाळ गमावले असशील? त्यावेळेस जर तू ते सर्व केलं नसतं, तो आरोप तुझ्यावर घेतला नसता, तर तू आजही त्या राक्षसाच्या तावडीतून सुटू शकली नसतीस. तू हे नाही का त्यांना सांगायचे? बघ नीरा, मला असं वाटतं की तू त्यांना तुझ्या भूतकाळाविषयी सर्व सांगावे, जेणेकरून त्यांच्या मनात असलेले तुझ्याबद्दलचे गैरसमज दूर होतील. इकडे कॉन्फरन्स रूममध्ये बसलेल्या अग्नीच्या कानावर भूमी आणि नीराचे बोलणे पडताच त्याने लगेच मीटिंग संपवली आणि तो आपल्या कॅबिनमध्ये येऊन आता त्या दोघींचे बोलणे लक्षपूर्वक ऐकू लागला. त्यांना असे वाटते की सोना मॅडम, माझ्यामुळे. नीराने आपले तोंड हाताच्या उंजळीत लपवले आणि आसवांना वाट मोकळी करून दिली. नाही नीरा, मी तुला पहिलेही म्हटले होते की सोना मॅडम यांच्या जाण्यात तुझा काही दोष नाही.
तो एक निव्वळ योगायोग होता. त्या दिवशी ते सर्व अचानक घडलं आणि जरी ते अशा प्रकारे घडलं नसतं तरी भूमी बोलतच होती की तिला मध्येच थांबवून नीरा म्हणाली, काहीही असले तरी त्या गोष्टीला कारणीभूत तर मीच आहे ना. आणि त्यावेळेस त्यांचा मृत्यूचा कलंकही नशिबाने माझ्याच माथ्यावर लावला. आता नीराचे रडू थांबले होते. ती आपले डोळे पुसत उदास चेहऱ्याने भूमीला म्हणाली. भूमीला तर तिला काय आणि कसे समजवावे तेच कळत नव्हते. एकीकडे अग्नी, ज्याने गैरसमज व गैरसमज करून घेतले, आणि एकीकडे नीरा, जे सर्वांचे दोष तिच्या डोक्यावर घेते. जाऊ दे भूमी, हेच माझं नशीब आहे आणि ते आता मी आनंदाने स्वीकारायचं ठरवलं आहे. मला माझ्या देवाकडून अजून दुसरे काहीही नको. बस माझ्या कायराला त्याने ठीक केले पाहिजे. मी तिला लवकरात लवकर बरे करून या सगळ्यांपासून दूर निघून जायचे ठरवले आहे. तिचे हे वाक्य ऐकताच भूमीला आश्चर्य वाटले. ती लगेच नीराजवळ जात तिचा हात हातात धरून म्हणाली, हे काय म्हणते आहेस नीरा तू? इथून कुठे जाशील? अगं तुझं लग्न झालं आहे. मासाहेबांनी किती हौसेने तुला या घरातली सून म्हणून आणले आणि तुला या घराची आणि कायराची जबाबदारी सोपवली, आणि तू हे सगळं सोडून जायचं म्हणतेस? लग्न म्हणजे काय खेळ वाटतो का तुला, जे हे सर्व सोडून जायचं म्हणतेस? 7 फेरे जरी घेतले नसले तरी गळ्यात त्याच्या नावाचं मंगळसूत्र तू बांधलं आहेस ना. चल, त्यांच्याबद्दल तुझ्या मनात काही भावना नाही म्हणून तू त्यांच्यापासून दूर जायचं म्हणते. हे एक वेळ मी समजू शकते, पण कायराचं काय? तुझ्या स्वतःच्या मुलीप्रमाणे तू तिला जीव लावते आहेस. तिच्याशिवाय राहू शकशील? नेहमी गोष्टींवर पळून जाणं हाच एक उपाय नसतो. त्यावेळेस परिस्थिती अशी होती, त्यामुळे आपल्याला पळून जाणं भाग होतं. पण आज मात्र तू त्यांचा गैरसमज दूर करू शकते. मग असं जाण्याची भाषा का करतेस? ते सोना मॅडमवर खूप प्रेम करतात आणि कुठेतरी त्यांच्या मृत्यूला ते मला जबाबदार समजतात. या गोष्टींचा त्यांना नेहमी त्रास होत राहील. माझ्यामुळे मी आता कोणालाही त्रास देऊ इच्छित नाही. म्हणून मी ठरवले की कायरा व्यवस्थित झाली की हे सर्व सोडून निघून जायचे. भूमीला तिचे म्हणणे पटत नव्हते, पण तिकडे त्या दोघींचे बोलणे ऐकणाऱ्या अग्नीच्या मनात नीरा सोडून जाण्याचे ऐकताच हलकी हलकी कालवाकालव होऊ लागली. त्याला त्या दोघींच्या बोलण्याहून हे तर लक्षात आले होते की नीराच्या भूतकाळात काहीतरी असे गंभीर लपले आहे. भूमीने नीराला वेळ द्यायचे ठरवले, म्हणून तिने विषय न वाढवता आता कायराच्या विषयावर बोलायला सुरुवात केली. थोडा वेळ बोलणे झाल्यावर आपली बॅग उचलली आणि आपल्या फ्लॅटवर जायला निघाली. तिने बाहेरून बघितले तर गाडीला टेकून माईक उभा असलेला तिला दिसला. त्या दिवसानंतर माईक आजच तिच्या समोर आला होता, त्यामुळे तिने त्याला लगेच इग्नोर करणं योग्य समजलं नाही. त्याच्याजवळ जाऊन उभी राहिली. हॅलो सर, सीट, आय ड्रॉप यू, माईक म्हणाला. नाही, त्याची काही आवश्यकता नव्हती. मी कॅब करून गेली असती, भूमी म्हणाली. मग तुनम सोलतो तुमचंय ज्यावराद्दी मासाहेबांनी मजेवसर क्षेलिय हो. तो काय बोलला ते तर तिला समजलं नाही. त्याच्या पूर्ण वाक्यामध्ये तिला फक्त त्याने मासाहेबांचं नाव घेतलं तेच काय समजलं. पण त्याने असे म्हणताच भूमीला दगड उचलून त्याच्या डोक्यात घालावासा वाटत होता. सर, एक विचारू का? नाही म्हणजे तुमची काही हरकत नसेल तर तुम्ही आता जे काही बोलला ते मला इंग्लिशमध्ये सांगाल? त्याला मात्र तिचा राग यायला लागला. तिच्याशी बोलण्यासाठी तो किती मेहनत करत होता. ऑफिसचे आणि अग्नीचे काम करून रात्री कितीतरी वेळ तो मराठी शिकत बसायचा. त्यातही त्याला हे ऐकायचं माहिती. आणि एवढी मेहनत करून ही बया त्याला इंग्लिशमध्ये बोलायला सांगते. तिच्या जागी दुसरी मुलगी असती तर त्याने तिच्या भेजात गोळी घालून तिला त्याची भाषा समजून घ्यायला भाग पाडले असते. पण अग्नीने त्याला तिच्याशी मैत्री करायला सांगितली होती आणि अग्नीचा शब्द त्याच्यासाठी शेवटचाच. युअर रिस्पॉन्सिबिलिटी हॅज बीन गिवन टू मी बाय मासाहेब, सो आय विल बी वन टू रिलीज अँड टेक इट, माईक नाक मुरडत म्हणाला. ओह, ठीक आहे, मी बोलते मासाहेबांशी. तुम्हाला यापुढे त्रास करून घेण्याची गरज नाही, भूमी चेहऱ्यावर स्माईल आणत म्हणाली. मला कोणही त्रेष नको, माईक पण तिला स्माईल पास करत म्हणाला. त्याची स्माईल पाहून तिने मनातच आपला हात कपाळाला मारून घेतला आणि त्याला आपली बत्तीशी दाखवत म्हणाली, चला मला लवकर ड्रॉप करा, उशीर होतो आहे.
माईक आता कुठे समाधानी झाला, कारण त्याला वाटले की तिला तो जे काही बोलला ते कळले, म्हणून ती त्याच्यासोबत यायला तयार झाली. त्याने पटकन गाडीत बसून गाडी स्टार्ट केली. तू ग्रान खरप अडवत को? तिने तिच्या छोट्या बॅगमधून हेडफोन बाहेर काढताच त्याने तिला विचारले. डू यू लाईक सॉन्ग? खरं तर भूमीला तो जे बोलला ते काही कळत नव्हते, पण त्याच्या बोलण्यावर काहीतरी उत्तर द्यावं म्हणून तिने त्याला विचारले. पण तिच्या अशा विचारल्याने तो मात्र खुश झाला. त्याला वाटले की त्याने तिला जे विचारले तेच ती ट्रान्सलेट करून त्याला विचारते आहे. या, आय लव्ह इट. तू करंत ग्रान अडवत? मी तुम्हाला आजपर्यंत दुसऱ्या कोणासोबत मराठी बोलताना नाही पाहिलं. भूमीने हेडफोन गुंढवून आपल्या पर्समध्ये ठेवले आणि आता त्याच्याकडे तोंड फिरवून बसत त्याला विचारू लागली. आय एम नॉट कम्फर्टेबल विथ दिस लँग्वेज, सो आय डोंट टॉक टू एनीवन एल्स बिकॉज पीपल विल लाफ ॲट मी. माईक म्हणाला. मग आपण असं केलं तर? म्हणजे तुम्ही ज्यांच्याकडून शिकता आहात त्यांच्याकडून पण शिका, आणि मी पण तुम्हाला मराठीचे काही छोटे छोटे वाक्य सांगते, जेणेकरून तुम्ही लवकर शिकाल. भूमीला त्याच्यावर नाही, स्वतःवर दया येत होती, म्हणून तिने हा पर्याय शोधून काढला. हे सकव ठाक आहो. जर तुम्हाला माझ्याकडून मराठी समजून घेणं चालणार असेल तर तुम्ही इंग्लिशमधून वाक्य सांगत चला आणि मी ते तुम्हाला मराठीत सांगत जाईल. आताही तो काय बोलला ते भूमीच्या डोक्यावरून गेलं होतं, म्हणून ती त्याला इंग्लिशमधून बोलण्यासाठी सांगत होती. मग हळूहळू त्याने तिला छोटी छोटी वाक्य विचारायला सुरुवात केली आणि ती सुद्धा आता आनंदाने त्याला ती ट्रान्सलेट करून सांगत होती. बोलता बोलता तिच्या डोक्यातून नीराचा विषय निघून गेला, त्यामुळे तिच्या चेहऱ्यावर असलेले टेन्शन आता दिसत नव्हते. त्यात केव्हा तिचे अपार्टमेंट आले हे त्या दोघांनाही कळलं नाही. त्याची मराठी टाळण्यासाठी का असेना, पण त्यातून त्या दोघांच्या मैत्रीची सुरुवात झाली होती. फक्त आता बघायचे हे होते की त्यांची ही मैत्री त्यांना कुठपर्यंत घेऊन जाते. मित्रांनो, या भागात नात्यांमध्ये दळलेला गैरसमज आणि नकळत सुरू झालेली एक नवीन मैत्री आपण पाहिली. आता पुढे काय होणार? नीरा खरंच अग्नीला सोडून जाणार का, की सत्य समोर येऊन सगळं बदलून टाकणार? हे जाणून घेण्यासाठी नक्की पाहत राहा अग्नीरचे पुढील भाग. जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमचे अभिप्राय कमेंटमध्ये नक्की कळवा. पुन्हा भेटूया पुढील भागात. तोपर्यंत नमस्कार.